एवढा अंग दुखायला बाबा अरे पाच कामच नाही म्हणजे कंबर अरे कंबरची वाकाच झाली माहिती आहे इतकी डेंजर झाली कंबर. रातभर झोपला नाही काय कसं सांगत तुम्हाला है ना. तर गुड मॉर्निंग मंडळी, आत्ता वाजले 7:30 मंडळी. आता आपण या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. त्या मंडळी इकडे मी बाहेर आलो फिरायला आपल्या रोजच्या जागेवर. इकडे पहा मागं मस्तपैकी सूर्य आता निघाला आला वरून. तर म्हणजे आज आपण काय काम करू ते पाहू आपण आज, हा का नाही. तर बहुतेक मला असं वाटायचं आज कामाला जायचं आपल्याला गावातच. गावात काम चालू करायचं आज आपल्याला. बरेच दिवस झाले ना कामाला गेलो नाही. तर मग चला मग आता आपण दूध आणू, पाहू आज दिवसभर काय करू, है का नाही. चला मग. तर रामराम मंडळी, आता आपला आज आहे दुसरा दिवस. तर काल मी कामाला गेलो होतो समजा गावामध्येच. आपल्याला जास्त काय समजा व्हिडिओ बनवता आला नाही त्याचं. म्हणजे कसं आहे काम जरा लय इम्पॉर्टंट होतं. म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे कसं जरा लवकर लवकर करून देत होतं आपलं काम काल. म्हणजे अर्जंट होतं जरासं, त्याच्यामुळं आपण व्हिडिओ केला नाही. आज आपण पाहू आज व्हिडिओ बनवून पाहू आपण समजा, हा का नाही. तर आज आपल्याला करता आलं का नाही करता. तर आपण आता समजा आपण आता आलो आपल्या रोजच्या जाग्यावर. पाहतो मी मागं रोजची जागा आहे. म्हणजे कसं मला इकडं सकाळ सकाळ आल्याशिवाय करमत नाही बा. म्हणजे कसं आहे एकदम मस्त भयानक असं नजारा आहे इथून. आणि हे मी आता ते पाय जातो नाही लिंबाची काडी दात घासायला. ते मी दात घासा कारण ते सांगा म्हणजे मी ते दात घासत असतो कावा कावा. आणि घरी गेल्यावर मी आपलं ब्रश पण करत असतो. पण घरी जास्त तर मी यानं दात घासतो. म्हणजे कसं आहे फ्रेश वाटतं जरा असं, आहे का नाही. तर पाहू मग आपण का नाही. आता समजा आता घरी जाऊ चहा घ्या पिऊ, जाऊ मग कामाला का नाही. आंघोळ करून जेवण करून तर पाहू आता का नाही. बहुतेक आता समजा 7ची गाडी आहे दाखवतो मी. 7ची गाडी आवाज आला गाडीचा एसटीचा महामंडळाचा. जरा हवा पण सुटायला लागली जरा जास्तच. आणि थंडी वाजायला लागली ना, उन्हा लागायला लागल्या दिवसभर, का नाही. आणि पाहू मग आता, आहे का नाही. दिवसभर आपल्याला समजा व्हिडिओ बनवता आला. काल तर व्हिडिओ बराच प्रत्येक केला होता मी, पण काल जमला नाही. म्हणजे कसं आहे आपल्याला म्हणजे काय असं माणूस जरा कमी होती कामाला, त्याच्यानं जरासं जमलं नाही आपल्याला व्हिडिओ बनायचं. जरा अवघड काम होतं त्याच्यामुळं. तर पाहू मग आज प्रत्येक करू पाहू आपण व्हिडिओ बनायचा एखाद्या मिनटाचा समजा. जास्त काय दाखवू शकत नाही. अर्धा नाही 1 मिनिट समजा जास्त, हे का नाही. लय जा थोडं बोल दाखवायला. तर पाहू मग आता, हे का नाही. आपण चला मग आता जाऊ घरी, हे का नाही. तर मंडळी इथेशी आम्ही इथं काम करायलो. पैतीशी का आम्ही काल बांधून ठेवला इथं. आणि लिहून लागायचं मरणात असं गज एवढे तपले लय तपले इथं. आणि इथे समजा घर बांधायचं काम चालू आहे. आम्ही घेतलं. मंडळी आता आम्ही आलो समजा कलमुरीला. इथं पाहतो मी आपला रस्ता आहे जे की हिंगोली नांदेड रोड आहे. आणि त्याची हॉटेल आहे. आणि मी आता समजा आपल्या काय म्हणतात ते आपल्या बसस्टँडला म्हणजे एस टी बसस्टँडला आहे बरं. मी आता उभा तुम्हाला दाखवतो पाहिजे मी एस टी बसस्टँड. या बाई आपलं इथेची एस टी बसस्टँड आहे. मागं आपले काका आले इकडं. आता मी आता उभा आहे. आता मी चालू समजा जरा थांबून होतं गावाकडं. तर रामराम मंडळी, आज आपला दुसरा दिवस. तर मंडळी काल आपण कामाला गेलो होतो. म्हणजे मी कामाला गेलो होतो काल. आणि कामाला येऊन समजा मग 4 वाजताच्या तशात मी गेलो होतो कलमुरी. पहा कलमुरी जरा असं समजा सामान गिमान घेतलं. म्हणजे कसं आहे आज एकादशी आणि पारण्या पण समजा जवळ आले. म्हणजे महाशिवरात्री आम्ही त्याला पारण्या म्हणतो. तर त्याच्यासाठी काय साबुदाणा गिबदाणा आणला, रताळे गिताळे आणले खायला उपासाला. आणि जरासं काम होतं बा. म्हणजे कसं एक पार्सल येणार होतं फ्लिपकार्टहून, ते घ्यायचं होतं. ते पार्सल काय भेटलं नाही आम्हाला. आज भेटणार होतं. मग आज का आपल्याला पाहू आज पण काय जायचं काय तर, है का नाही. तर आम्हाला माहीत नाही. ते चुलत्याचं हे पार्सल. आणि चुलता आपल्याला घेऊन गेलो आता, है का नाही. कलमुरी चाल बा म्हणून सांगा गेलो होतो मी. तर आज पण आपलं कामाला जायचं आहे. तर मग आज पण आपण कामाला जाऊ. पाहू पण आज पण जरा व्हिडिओ बनवला, आहे का नाही. काल तर आपण व्हिडिओ बनवला होता. पण काल काय आपल्या काय जवळ टाईम होता. म्हणजे कसं आहे काम करावं का व्हिडिओ बनवा, आहे का नाही. तर कसं पहिले काम महत्त्वाचं आहे. व्हिडिओचं काय नाही माहिती, आहे का नाही. ते एरिया तुम्ही पाहतच नाही व्हिडिओ त्याच्यानं. तर मग पाहू आता आपण, आहे का नाही. जाऊ आता दूध आणायला आपण इकडे. आता दूध आणायला चालू आपल्या रोजच्या जागेवर. आपलं कार कसं आहे मग इकडे येऊच वाटते असं आहे माहिती आहे. या जागेवर आपल्या रोजच्या मागे आपली गाडी समजा ही
तर मग आता आपण जाऊ दूध आणायला, आणू दूध आणून मग जाऊ घरी मग आहे का ना, चहा घ्या पिऊ बस जाऊ कामाला. मग काय करायचं, आंघोळ करून जेवण करून चला मग आहे का ना, जातो दूध आणायला, उशिराला पहिलेच. हे पाहिजे आमचा चिपडू आहे, पाकाचा घाम येऊस तर पाकाचा व्यायाम करायला पाहिजे आहे का. दक्षिण आफ्रिकेतून आलो हां हे दक्षिण आफ्रिकेतून आलेले आहे. आणि हे म्हणतंय पोलीस व्हायलाच आहे, पोलीस जर झालो तर स्पेशल चोराला पकडासाठी पोलीस होणार आहे असं म्हणाले. आणि हे आमचं पुष्पा आहे, पुष्पा 3 आहे माहितीये का, हे त्याचा पाहिजे हाय करायला पाहिजे तुम्हाला सगळ्याला. हां हे पुष्पा 3 आमचा. आणि हे चिबडू बा हे स्पेशल आहे चोराला पकडायला, ट्रेनिंग घालू ना मी. हे पुष्पा ट्रेनिंग घ्यायला याचा हे तशी. आणि मी जाऊ लागलो होता दूध आणायला, दूध आणायला जाता जाता हे मला भेटले दोघं जण. तर मंडळी मी आता समजा तशी दूध पिलं आणि आता मी समजा रताळी आता इथं उकडायला ठेवली, मी उकडायला म्हणजे काय भाजायला ठेवले चुलीत आता मी इथे रताळी भाजायलो तर मला दाखवतो पाहता इथं. या बाई याच्यात चुलीत मी रताळ टाकली तर भाजायला, इथं वर पाणी तपायले. आता नेमक्याच मी तशी दूध पिलं पहा, वाट्याचं दूध पिलेले तोच मी खाला नाही अजून उपास म्हणलं. जाळा असा लावला घ्यायचा बस करता असं समजा भाजच पाहिजे रट्ट्याला पहा काय नाही. आता तिथं रताळ टाकलेत मी, आता तुम्हाला दाखवतो मी भाजी का नाही म्हणून, जरा थांबून चांगले भाजू देऊ आपण मग आपण आहे का नाही. तुमच्या वहीनं तर पाहिलं आता रताळी भाजी का नाही म्हणून, त्याला वासायला वाटते रताळ्या तिकडून घरातून काय का नाही, चुलीचं रताळी भाजी म्हणून. पाहिजे तशी मंडळी आता इथं आपले रताळी भाजली तर पहा. आता पाहत आपण कच्ची तर काय म्हणून, कच्ची तर वाटत नव्हतं भाजले काढू बहुतेक, इथं जळून गेले की हो. आता त्याला खावं कसं, हे जरा वाटायचं जरा कच्चं कच्चं म्हणून आपण आता सोलून मग खाऊ आपण आता आहे का नाही. इकडं पाणी आता उकळायला पाणी आलं. तर मंडळी हे पाहिजे तशी रताळ सोललं पहा, मस्त मस्त भाजला असं रताळ हे पाहिजे मी हातात पाहे मस्त भाजलं रताळ. आता याला खाऊन पाहू मी आहे का नाही. आता पाय मी आता खातो याला, हो पहा आता कसं लागते तुला आहे का नाही. आता हे रताळ पाहतो मी, खाऊन पाहतो कसं लागते तर आहे का नाही. चांगलं लागलं तर तुम्हाला सांगतो मी. गोड लागायले म्हणजे उकडे असतात तर समजा आहे का नाही. तुम्हाला जर खायचं असेल तुम्ही भाजून खा आहे का नाही. रताळ पण कसं आहे जरा त्याच्या रस निघून गेला विचारलं समजा, असं वाटेल समजा बटाटा भाजून खाडू पण गोड लागायला समजा. तर रामराम मंडळी, आता वाजले 7. तर मंडळी आम्ही चालू आता समजा आपल्या रोजच्या जागेवर जे की माळावर आहे. ते मंडळी कसं आहे जरा उशिरा आपल्याला म्हणजे काय आपल्याला काल उपास होता एकादशी होत्या, असा रट्टा उडा साबुदाणा बगर खाली वा जगच तर त्या मनाला उपास राहिला ते समजा, ते जगच तर खाला म्हणल्यावर झोपतेणारच की आहे का नाही. असं रट्टावून झोप लागली मग 5 कामच नाही हो. आता काय आता हवाले सुटायला लागली, थंडी गार हवा सुटायची आता. पाऊस बिस इथं काय काम बाबा रे सध्यात नाही. तर काल आपण गेलो कामाला बा, कामात जाऊन पुन्हा मग बाजार गेलो कलगुडीला, समोरचा बाजार असेल कलगुडीचा आमच्या. तर आपल्याला आज जायचं बा समजा हात काढ आहे म्हणजे हात खतायला, मग हात खताचा आवाज व्हिडिओ बनवू नाही. जाऊ मग आता वरी तिकडून आल्यावर आंघोळ करू, उपास सोडू, जाऊ मग शेताला हात खताय. तर मंडळी आता मी तिची रताळ खाऊ लागलो आणि रताळ खाता खाता गाणं म्हणतं हे रताळ खराब निघाल्याकडे, खराब निघाला पाहिजे किती सोलून चाललं पाहिजे. खाली पण टाकले नाही रताळ कापून, तुम्हाला दाखवतो. त्या गाणं म्हणजे रताळ आहे ना, रताळ देऊन मला रताळ बनवलं आहे का नाही. असं आता रताळ कोण आता मी रताळ आहे का हे रताळ कोण वाटव, पण तुम्ही मला रताळ बनवलं रताळ देऊन, अरे हे रताळ खराब निघालं म्हणून आहे का नाही. तर आपण पुन्हा जर कलूर गेलो ना तर त्याला रताळ जाऊ आता हिचं रताळ आहे का नाही. पाहू मग पण आहे का नाही. तुम्हाला दाखवतो मी रताळ किती कापून खाली पिकलं म्हणून, सगळं खराब निघलं पा रताळ ते आहे का नाही. त्या रताळ देऊन कसं खराब निघलं रताळ पाहते हे बाई. तशी एवढे रताळ मी कापून फेकलं पहा, चटकिडकं निघलं बाहेर रताळ हे या बाई. हे चटकिडकं निघलं बाहेर रताळ हे
त्या रताळ्यासह रताळ गेला होता आपल्याला बघा नाही. तर रामराम मंडळी, आता वाजले 7. तर मंडळी आम्ही आज चालू आता समजा आपल्या रोजच्या जागेवर जे की माळावर आहे. ते मंडळी कसं आहे, आज जरा उशिरा आपल्याला म्हणजे काय आपल्याला काल उपास होता, एकादशी होत्या, असा रट्टा उडा साबणाला भगर खाली वा जगच तर त्या मला उपास राहिला ते समजा ते जगच तर खाला म्हणल्यावर झोपतेणारच की आहे का नाही, असं रट्टावून झोपली मग 5 कामच नाही हो. आणि आता काय आता हवाले सुटायला लागली, थंडी गार हवा सुटायची आता. पाऊस बिस इथं काय काम बाबा अरे सध्यात नाही. तर काल आपण गेलो कामाला बा, कामात जाऊन पुन्हा मग बाजार गेलो कलदुरीला, समोरचा बाजार असेल कलदुरीचा आमच्या. तर आपल्याला आज जायचं बा समजा हात काढाय म्हणजे हात खतायला. मग हात खताचा आवाज व्हिडिओ बनवू जाऊ मग वरी ती पुन्हा जर आंघोळ करू उपास सोडू जाऊ मग शेताला हात खताय. त्या मंडळी आपला व्हिडिओ समजा पहिले रोजच येत जाईल, आता का रोज काही व्हिडिओ काही ना. म्हणजे कसं आहे आता आपल्याला एवढं काम आहे की व्हिडिओ बनवायला समजा टाईमच भेटे ना, काय करत आहे का नाही. म्हणजे कसं लय बिझी झालो आता आजकाल, लय काम लागायले काम लागले म्हणसाल की पाहायचं कामच आहे बा काय नाही. त्याच्यामुळं आपल्या काही व्हिडिओ बनवता येईल आता. तरी कुठं समजा 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवायलो तुम्हाला जर दाखवासाठी का करावं दिवसभर का नाही. तुम्हाला वाटत असं नाही हे व्हिडिओ टाकणं काय नाही का करायला आहे बाबा, त्याच्यानं देम लागला त्याच्यामध्ये काय असं जरा चढ आहे ना का नाही. त्याच्यानं चला मग आता आलो आपण आता आपण आलो आपल्या इलाक्यावर, या बिरोची जागा आहे ती नाही. चला नळी आहे पाहिजे तशी. इथं आपल्याला चिपडू भेटला कालचा नमुना, जे की ते व्यायाम करायला पाहिजे कालच्या म्हणजे काल व्यायाम करायला पाहिजे बसला मग वाटपात. तर मंडळी आता आम्ही आलो इकडं हात खात्याला शेतामध्ये. इथं पण मागं हे समजा माझ्याजवळ तिकास. तर मंडळी आता आम्ही आलो पुढं शेताकडं. हा बर. तर मंडळी आता आम्ही इकडं हात खाता आलो. तुम्हाला रस्ता मी पहिले दाखवला असेल खोऱ्या जातानी, तिथंच मी व्हिडिओ बनवता तुम्ही पहा. म्हणजे तिथं आम्ही सप्ताह केला होता तुकाराम महाराजाचा. ते जर व्हिडिओ पाहिला नसेल तुम्ही आवश्यक पहा ते व्हिडिओ. तर इकडंच आम्ही आलो होता समजा इकडं हात खतायला. हे पण माझ्याजवळ तिकास हात खतासाठी आणली. तर बाकीची माणसं मागे येतं मंडळी हात खतणारे. आम्ही दोघं पुढं आलो इकडं. तर इकडं बरंच लांब शेत आहे. आलो समजा जवळ बस समजा 200 मीटर असं समजा अंतर जवळच आहे. तर इकडं पुढं आलो मी काका आलेत पुढं. ह्या पाय तशी येत काका त्याच्याजवळ तिकास आहे. तर आम्ही आलो तर समजा जवळजवळ आलो पाहिजे तशी. आता इथं आल्यावर आम्ही आता तशी नारळ फोडून हात खता आता सुरुवात करणार आहे आम्ही. आता अर्धा दिवस जाणार आहे समजा हात खतू हे का नाही. तुम्हाला वाटत असेल पैसा कमवणं सोपं आहे, माझं पैसा कमवणं सोपं नाही. इकडे एकदा शेतात येऊन पाहतो मी, तुम्हाला कळेल की पैसा कमवणं कसं असते म्हणून हे का नाही. तर मंडळी तुम्हाला वाटत असेल की प्रत्येकजण समजा AC मध्ये बसून पैसा येईल, तसं नसतं आहे. कोणाच्या परिस्थिती एकदम बेकार असतात. आता आम्हाला तशी समजा एवढ्या उन्हामध्ये इथं हात खाता ते पाहतो. तुम्ही काय करा माहिती आहे का, तुम्हाला जर पैसा कमायचा असेल
तुम्ही कमीत कमी 1 घंटाभर फक्त हात करून पहा. 1 घंटा, एक दिवस नाही म्हणा नाही, फक्त 1 घंटा. जर तुम्हाला 1 घंट्यामध्ये तुम्हाला समजा तुझा घाम पडला की म्हणजे समजा मग तुम्ही सक्सेस व्हा का नाही. तर चला आता मी त्याच्यात आलो तर मग दाखवतो बघा त्याची हळद. तर मंडळी पाहिजे तशी मागं भ्या हे हळद आहे समजा तशी. तर आपल्याला ही हळद काढायची बा आपल्याला कमीत कमी 1 एकरभर हळद आहे. तर आता आपण या खतू तर इथे समजा आंबे झाड आहे तर एवढी सावली आहे तर आंबे झाडाची. जर हात खतात जर कटाळा आला तर इथे झोपायचं मस्तपैकी. जर नाही कटाळा आला तर हात खतायची मग काढायला हा का नाही. तुम्हाला जर हात खतायचं यात असं तर या तुम्ही तुमच्या हिसाबावर. पण येताना 2 सलांच्या बाटल्या घेऊन या तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर. ते बाई इथं हळदी मागं ते बाई आणि आम्ही समजा 3 जण आलो पुढं. हे 2 जण पुढं आले त्या अगोदर आम्ही मागून आलो. मंडळी तुम्हाला हे मी झोका दाखवला असेल पहिल्या व्हिडिओमध्ये. तर हे झोका मी अंबानीचा दाखवला जावा तुम्हाला पहा. तर हे अंबानीचा वावर आहे त्याची हात खता मी तशी अंबानीचीच. हे बाई तशी हे बाई झाडाला झोका आहे. ते तिकडं मंडळी चालली आमची पाणी आणायला त्या एरीवर. तिथे पाहिजे काहीतरी कशी का म्हणून ते एरीपाशी काम फोडायचं ते पाणी येऊ दे पाणी. अरे पाणी आण पाणी. तर मंडळी आता आम्हाला तिची हात खतायला सुरुवात करायची. नारगेर फोन झाला ते तशी. तर चला आता आम्ही आता खता करतो चालू. आता मामाने तर चालू केलं खतायला. ते पाहिजेच आता मामाने चालू केलं खतायला. आम्ही करतो चालू पटापट. आता व्हिडिओ तुम्ही बंद पहा. तर मंडळी पाहिजे आमचे महाराज पहा लय मागं राहिले तर सगळ्यात पुढे म्हैस पाहते पहा. हे बाई पहा हे का नवीन माणूस असून मी सगळ्यात पुढे आहे. आणि हे जुने माणसं पहा मागं चाफल्यावानी. हां तर मंडळी हे 2 जण आजू खतायला तर हे बाई इथं मी 5 लागून मी बसलो इथं झाडाखाली. हे बाई इथं इकडं मागं बायाचं येतं हळद. तुम्हाला जर हळद पाहिजे असं ते करून घेऊन जा खाण्यासाठी. पहिले खताची पण घेऊन जायची. तर मंडळी आता मी तशी हात काढून इथं बसलो होता. आणि मी हात खतायला नवीन आहे तुम्हाला तर माहितीच आहे समजा. आणि ह्या बाया म्हणाल की हळदीच्या काड्या मोड्यात व्या आधीला कोणच सांगो हा का नाही. माणूस जर नवीन आहे जर तेवढं सपातून घ्या म्हणा येईल सांगा तुम्ही आता काहीतरी करू हा का नाही. रोज तर नाही ना आपलं खतायचं आहे का नाही. पहिली बार आपली खतायची. हां आमचे महाराज म्हणाले काहीतरी. आता महाराज तुम्ही सांगा बरं बायला काय सांगा. हां आता महाराज म्हणायचं हा तर येरी तरी मोडणारच आहे जळून खाणार येतं का काय. तसं काय नसतं ते. म्हणजे काय करत आहे बाया आता ऐकत झाले आता. तर मंडळी हे आहे फुल काय तुम्ही ओळखाय तशी. तर आमच्या इथं याला पसर फुल म्हणतात. आणि याचा उपयोग काय माहिती आहे का. आता रंगपंचमी आली बा जवळ. तर आमच्या इकडे पोरं याचा रस काढतात असा. आणि याचा रस करून म्हणजे रंगपंचमीला वापरतात किंवा धुळीला वापरतात. तर आता असं याला फुटतात. मी आता कुठून नाही दाखवत. आता याला असं हातावर चोळलं मोठं चालू केली तर पासा रंग निघतं पाहिजे. आता पाहिजे हे पाहिजे पिवळ दिसायला याचा हे रंग होते पासा. म्हणजे कसं एकदम नैसर्गिक रंग आहे याचा. म्हणजे कसं केमिकलचा रंग नाही आहे. आणि याचा रंग एवढा म्हणजे जबर आहे. कपडे जर लागला का निघत नाही बरं असं. जे तुमचं जे बाजारला रंग आहे केमिकलचा ते तर निघल मग त्याचा कलर निघत नाही. हे आमच्याकडे याचा उपयोग करतात रंगपंचमीमध्ये. तर रामराम मंडळी आता वाजले सकाळचे 6:30. तर मंडळी आता मी चाललो दूध आणायला. तर मंडळी आता मी आजपासून सुद्धा इकडे जाणार आहे हात काढायला आपल्या शेताकडे. म्हणजे आपलं तुकाराम महाराजाचं शेत होतं तिकडे चालू आज म्हणजे कालच्या जागीच.
तर कसं आहे आता आज लय आग दुखायला मग म्हणजे कसं आहे आता काल पहिला दिवस होता ना हे का नाही त्याच्यामुळं मी काय का हात काढणार बरं तुम्हाला सांगितलं मी म्हणजे कसं आहे पहिले टाईममध्ये हात काढायचा त्याच्यानं एवढा आग दुखायला बाबा पाच कामच नाही म्हणजे कंबर कंबरची वाकाच झाली माहिती इतकी डेंजर झाली कंबर रातभर झोपला नाही काय का सांगत तुम्हाला तर आता पाहू आज मला वाटायला का जाऊ का नको असं वाटायला आज लहान दुखायले आता इकडे दुधाणा आलो तुम्ही दुधाणा चालू तर गाडीवर गाडीवर बसू वाटत बस लय बेकार हाल झाली खरंच सोपं नाही हो पैसा कमवून आहे का नाही तर आज जायचं म्हटलं हात काढायला कमीत कमी 2-3 दिवस लागतात पहा हात काढायला खरंच 2-1 दिवस लागतात बहुतेक ते पाहू आज मग हा का ना आता मग हे असे दंड दुखायले आहेत हात अरे हे बाई हात वाकाय झाले तुम्हाला दिसायचे पिवळे हात झाले हात झाले पिवळे मी काम पडत 2 हात झाले पिवळे एकदा लग्न झालेत आणि एकदा आत्ता झालेत माहीत आहे पण लग्नाचे हात पिवळे लेस बरी होते माहीत आहे का या हातात पिवळे काहीच कावी नाहीत हात द्यायचे फोडायला चाललं फोडं माहीत आहे का काय सांगा तुम्हाला पाय हे गाडी तर खरं हँडल तर वाटाय नाही इतकं डेंजर झाले हालत मग चला मग आपण काय करा जरा इथं बसू जाऊ तर दूध आणायला दूध आणून मग जाऊ घरी का नाही आज जरा आपले बिगिन जायचं आहे म्हणजे कसं आपले जरा पाच जरा म्हणजे काय म्हणतात त्याला वळ का नाही आमच्याकडे पाच म्हणतात तुमच्याकडे ते वळ म्हणतात तर वळ आपण कशी जरा बिगिन लागली पाहिजे का नाही चला तर मंडळी आज आपला हात खताचा दुसरा दिवस तर आता मी चाललो समजा आंघोळ करून फराक करून शेताला हात खतायला म्हणजे कसं आहे आज जरा महाशिवरात्री येता म्हणून काय जरासा फराक केला ना चालू बा आता हात खताचा पटापट मी कसं पहिले उशिरा आले बघा नाही लवकर जाऊन आपली समजा हात खताला समजा सुरुवात करावं लागलं आपल्याला का नाही पटकन त्यांना मग जाऊ आपण आता शेताला पटापट लगेच हा नाही तर आज आम्ही 3 जण पुढं आलो पुढं एक मामा गेलेत आमचे गेले शेतामध्ये हात खतायले आता आम्ही 2 चालू काकांनी हवाले सुटायला लागली आता मग चला मग आता आपण जाऊ शेताकडं का नाही हे मामा येतं पुढं आपले मामा म्हणालो हे काका येतं पुढं असा नजारा इथून काही तुम्हाला हे नजारा दाखवला लेख का नाही लय व्हिडिओमध्ये तुम्हाला हे नजारा दाखवला खोऱ्या जातानी तिकडं आम्ही इकडे शेतात सप्ताहात चालू तेव्हा तुम्हाला एकदा व्हिडिओ दाखवला तर इकडचा हा नाही इकडं असं चला मग आता जाऊ आपण शेतात पटकन लगे तर मंडळी आता मी इथे शेतात आलो हात खतायला इकडे पहा मागं मग 5 समजा अर्धी आली होळ आपली तर 2 जण समजा पुढे येतं या बाई हे काका येतं पुढं मामा पण येतं सहज पुढं आणि हे तशी या मामाची इथं 5 लागून पाहिजे हात मोडा लागली ती आणि सगळ्यात मागं मीच आता दमला आता खतू तरी पण मी आता प्रयत्न करायला की यायचं समजा पुढे जायचं चला आता पटापट खतो आता तहान लागली मरणाची पण पाणी काय पित नाही आता चला आता पटापट खतू घेऊ मग पाणी पिऊ का नाही चला मग तर मंडळी आता आम्ही तशी दुपारची समजा तशी जेवणं केली म्हणजे जेवणं म्हणतात की समजा उपास आहे म्हणजे फराळ केला तर आम्ही तर दुपारचा आणि इथे समजा आता मी अंग टाकलं तशी खालीच म्हणजे कसं आहे आता लय अशी पाठ दुखायला लागली कमर दुखायलेली खतू तर सगळेजण आता तशी झोपले तर तुम्हाला दाखवतो मी जेवण करून आणि आता चहावाला पहा मस्त आता गरम घ्यायचा ब्लॅक टी कारण की आता समजा दूध भेटत नाही राहणार त्याच्यानं आता काळा चहा करून प्यायला होतो काळा चहा मी काय चहा पित नाही म्हणून मी काय केलं लिंबू पाणी करून पिलं मी अगोदरच इथं झोपलो जरासा तुम्हाला दाखवतो आता इथं मस्त असं उकळी आल्या तर चहा आलं का नाही आता तुम्हाला पाच दाखवतो आता मी तिची थांबा तुम्ही हे का हे बाई ते सगळेजण झोपले आता हे इकडं आणि चहा व्हायला कुठंतरी चहा कुठं व्हायला रे
अच्छा महाविधान आता पाणी आणणं म्हणून कोणीच इथं येऊन चहा आता गॅस होते कानू तर मला वाटलं चहा करायला कानू काळे गिळ्या सगळ्या आणल्या चहा होईल जर थांबून तुम्हाला दाखवतो चहा होताना हां तर आता म्हणजे आता असं जर समजा पाणी नाही आता पाणी संपलं आता कोणतरी समजा हांडा आणल भरून तेव्हा चहा होईल पा समजा चहा टाकून आता होते का नाही होत काय माहीत साखऱ्या पत्ते किती सगळं आहे पण पाहू आता पण आहे का नाही चहा केला तर केला नाही केला बाकी मी काय समजा चहा काय पित नाही ज्याचा पेल म्हणजे ज्याला चहा प्यायचा ते समजा आणत पाणी आहे का नाही तर पाहू आपण आता त्या मंडळी आता इथं पाणी आलेलं आहे आता इथं जाळ पेटवलं आता बायानं चहा करायला आता इथेशी चहा होते बाजार थांबून तुम्हाला दाखवतो ब्लॅक टी आहे तशी आता दूध नाही ना मारत दूध नाही वाटते काळा बोराचा चहा एकदा पिसाल तुम्ही पण म्हणणार ना चहा द्या म्हणून चहा जर प्यायचा असेल तर करून द्या तुम्ही तुमच्या घरी इकडे असं अजिबात हे बाय तशी चुली पेटवली आता तशी आता इथं चहा व्हायला शेतातच पाहिजे चहा प्यायला म्हणाले तुम्हाला सगळ्यालाच ज्याला ज्याला चहा प्यायचा त्यांनी या इकडं बाकी झोपून चहा इथं मंडळी आता मी हात करून चालू घरी आता म्हणजे कसं आता लय उशीर झाला 6:30 वाजून गेले तर आज जरा अंधारा पडायला लागला आता तर मंडळी तुम्हाला आता हे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आता मी लय दमलो आता चालू चला मग आपण आता हे व्हिडिओ इथं एंड करू चला मग भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये